आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा चिकन भात किंवा त्याला तुम्ही चिकन राईस सुद्धा म्हणू शकता। बघू शकता चिकन किती सॉफ्ट शिजलेला आहे। हा भात आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत। नमस्कार, मी शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आता चला रेसिपीला सुरुवात करू। इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। त्या चिकनला आपल्याला आता हळद मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ आपण इथे कमीच टाकणार आहोत। त्यानंतर फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून छान व्यवस्थित आपल्याला हळद पूर्ण चिकनला चोळून आपल्याला ठेवून द्यायची आहे। हे चिकन अर्धा तासच आपण ठेवून देणार आहोत। चिकन साईडला ठेवून देऊया। आता एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं, 4 लवंगा, 2 तमालपत्रे टाकून आपण छान परतून घेणार आहोत। त्यानंतर 4 बारीक आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। जर मोठे असतील तर 2च वापरा, कांदा जरा जास्त वापरा, त्याने चव छान येते। कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठी हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। तिला मध्ये चीर देऊन घेतलेली आहे। मध्ये चीर नक्की द्या, नाहीतर ती तेलामध्ये फुटू शकते। छान परतून घेतल्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो चिरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। टोमॅटो टाकल्यानंतर लगेच आपल्याला मसाले टाकायचे आहेत, म्हणजे टोमॅटो सोबतच आपले मसाले पण छान परतून निघतात आणि टोमॅटो देखील लवकर मऊ होतो। त्यानंतर आपल्याला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। चिकन मॅरिनेशनसाठी फक्त हळद आणि मीठ वापरल्याने त्याला चव आणखी छान येते। त्यात तुम्ही पुदिना देखील टाकू शकता। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्यानंतर बघू शकता चिकन थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। चिकन सॉफ्ट झाल्यानंतर त्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट बारीक करून घेतलेली थोडंसं पाणी टाकून ती आपल्याला टाकून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट आधी का नाही टाकली, कारण ती कांद्यासोबत परतली की ती थोडीशी खाली लागते, त्यामुळे बिर्याणीला करपट अशी चव येते, चिकन राईसला। त्यानंतर जर चिकनमध्ये आपण अशी वरतून टाकली आलं लसूण पेस्ट, तर ती छान लवकर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चव देखील छान येते। पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे। वाफ देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी बिर्याणीचा राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, भिजत वगैरे ठेवलेला नाही आहे। 1 कप आहे, तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। परतून घेतल्यानंतर त्यात तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागत असेल तेवढं तुम्ही यामध्ये टाकू शकता। इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 2 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी हे रूम टेम्परेचरवरचंच आहे, नॉर्मलच आहे। पाणी टाकून झाल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून फुल गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। फुल गॅसवरतीच, मीडियम गॅसवरती कराल तर खाली करपू शकतो चिकन राईस आपला। त्यानंतर कुकरची वाफ गेलेली आहे, आपण एकदा कुकरचं झाकण खोलून बघूया। बघू शकता तुम्ही भात किती मोकळा झालेला आहे। चवीलाही अगदी फार सुंदर झाला होता, अजिबात चिकट झालेला नाही आहे किंवा गिचका झालेला नाही आहे। भाताचा छान झालेला आहे, मोकळा सुटसुटीत। तुमच्या तांदळानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये टाकून घ्या। चला आता गरमागरम आपला चिकन राईस सर्व करून घेऊया। नॉनव्हेज प्रेमींसाठी तर ही झटपट होणारी इन्स्टंट अशी चिकन राईसची रेसिपी त्यांना नक्कीच आवडेल। आता आपण ती तुम्ही सॅलडसोबत खाऊ शकता किंवा कोशिंबिरीसोबत। मी इथे कोशिंबिरीसोबत सर्व केलेली आहे। चला मग रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।